चाकूच्या धाकावर लुबाडलं आणि मग सुरू झाली पोलिसांच्या शोध मोहिमेची थरारक कथा। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील खासने गावातील ललिता पाटील या आपल्या कुटुंबासोबत क्रुझर गाडीमधून देवदर्शनाला निघाल्या होत्या। पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, जेजुरी आदी महत्त्वपूर्ण दर्शनांना भेटी देऊन दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी त्या आपल्या वाहनातून आपल्या नात्यागोत्यातील बाई माणसांसोबत परतीच्या मार्गाला लागल्या होत्या। घरी परतताना मालेगाव झोडगे मार्ग हे सर्वजण धुळेकडे वाटचाल करत असताना त्यांचे वाहन धुळे शहरानजीकच्या लळीच्या किल्ल्याजवळील लळंग घाटातून निघाले असताना एक साधू महाराज त्यांच्या वाहनाला भर रस्त्यात आणि दिवसाढवळ्या आडवा आला। साधूने मार्ग अडवताच वाहन चालक भगवान पाटील यांनी आपली गाडी रस्त्यात थांबवली। आपल्या मार्गात साधूबाबा आल्याचे पाहताच देवदेव करत घराकडे परतणाऱ्या ललिता पाटील आणि गाडीतील भाविकांनी जणू परमेश्वराचे साधू महाराजाच्या महात्म्याच्या माध्यमातून दर्शन झाल्याचा आनंद झाला। उत्सुकतेपोटी ललिता पाटील यांनी गाडीतूनच साधू महाराजांना काय आज्ञा आहे महाराज, अशी आत्मीयतेने विचारणा केली असता साधू महाराज बोलले, मुझे पाणी चाहिए। साधू महाराजांनी पाणी पाहिजे म्हणताच ललिता पाटील, त्यांच्या आई सुनंदाबाई आणि चुलत सासू सरलाबाई या सर्वजणी भावुक झाल्या। आपल्या हातून साधू महाराजांना पाणी दिल्यास आपल्या पदरात पुण्य पडेल म्हणून तिघीजणी पाणी देण्यास आतुर झाल्या। हे पाहून साधू महाराजांनी गाडी खाली उतरून पाणी देण्याची आज्ञा केली। साधू महाराजांची आज्ञा होताच तीनही महिला गाडीतून उतरल्या। त्या पाठोपाठ देवभोळे पुरुषही गाडीतून उतरले। ललिता पाटील, सुनंदाबाई आणि सरलाबाई यांनी साधू महाराजांना पाणी देताच साधू महाराजांनी हास्यवंदनाने त्या तिघींना आशीर्वाद देत, मी तुमची परीक्षा घेत होतो असं सांगितलं। आपण साधू महाराजांच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा आनंद तिघींना झाला होता। त्या साधू महाराजांपुढे नतमस्तक झाल्या, तशी त्यांची बरोबरची पुरुष मंडळी देखील नतमस्तक झाली। ललिता पाटील, सुनंदाबाई, सरलाबाई आणि इतरांनी साधू महाराजांना दक्षिणा देण्याचा प्रयत्न केला, पण साधू महाराजांनी दक्षिणा घेण्यास नकार दिल्यामुळे सर्वजण अधिक प्रभावित झाले। ते सर्वजण साधू महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपल्या गाडीत बसू लागले। तेव्हा पुरुष मंडळी आधी गाडीत बसा असा सल्ला साधू महाराजांनी दिला। त्यानुसार पुरुष मंडळी गाडीत बसली। गाडीचा दरवाजा लावला तेव्हा साधू महाराजांचे असली रूप ललिता पाटील, सुनंदाबाई आणि सरलाबाई यांना दिसून आले। सोबतची पुरुष मंडळी गाडीत बसताच साधू महाराजांनी त्यांच्या गाडीचा दरवाजा जोरात लावला आणि कमरेला लावलेला चाकू बाहेर काढून तो त्या तिघींकडे करड्या भाषेत धमकावून पाहू लागला। अंगावरील सर्व दागिने ताबडतोब काढा आणि माझ्या झोळीत टाका, नाहीतर हा सुरा तुमच्या पोटात खुपसला जाईल असं म्हणताच त्या तिघीजणी घाबरल्या। तसं गाडीत बसलेली पुरुष मंडळी देखील गरबरीत झाली। वाहन चालक भगवान पाटील हे गाडीतून उतरून नकली साधू महाराजाला प्रतिबंध करू लागताच घाटातील त्याच रस्त्याच्या कडेला काही अंतरावर एक स्विफ्ट डिझायर गाडी उभी होती। त्या गाडीमधून 5 दांडगे पुरुष बाहेर पडले आणि साधू महाराजांच्या मदतीला येऊन उभे राहिले। आता मात्र साधू महाराजांच्या आज्ञेनुसार दागिने झोळीत टाकण्याशिवाय गत्यंतर नव्हती। सुनंदाबाईने गळ्यातील सोन्याची चेन, मणिमाळ, कानातील दागिने, सरलाबाई आणि ललिताबाई यांनी अंगावरील सोन्याचे दागिने साधू महाराजाच्या झोळीत टाकले। दागिने झोळीत पडताच साधू महाराज आणि त्यांचे सोबती तात्काळ त्यांच्या स्विफ्ट गाडीमधून पसार झाले। पंढरपूर, गंगापूर, तुळजापूर, अक्कलकोट आदी तीर्थस्थळांवरील देवाचे दर्शन करून घरी परतणाऱ्या आणि 2 तासावर आपले घर